अजित पवारांच्या उपस्थितीत डीपीडीसीची बैठक होणार आहे। पालकत्व घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये आलेत। बीडमध्ये येताच अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचलेत। खंडणी मागितली तर मकोका लावायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही असं यावेळी म्हणत अजितदादांनी तंबीच दिली आहे। आपण पाहतोय बीडमध्ये येताच अजितदादांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना खडसावलेलं आहे। कुणीही काही वाईट केलं तर त्याच्यावर मकोका लावायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही असा इशारा अजित पवारांनी यावेळी बोलताना दिलाय। तर आज डीपीडीसीची ही बैठक होणार आहे। ही डीपीडीसीची बैठक वादळी ठरू शकते अशी शक्यता आहे, कारण यामध्ये बोगस बिलांची जी माहिती आहे ती सुरेश धस हे अजित पवारांना देणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता या बैठकीत काय होतंय तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठेतरी वेळेवाकळे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढे बघणार नाही। मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन। बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो। त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही। तो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं, चॅनलला कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इथं रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात। मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं। रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर 12 बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचंय ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे, तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे। हे जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही। मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे। ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे, इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की नाही बाबा ह्याच्यामध्ये बदल। मी पोलिसांना तिथं सांगणार आहे, राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही। महायुतीच्या कुणाकडनंच होऊन देणार नाही। मी देवेंद्रजींना, एकनाथरावांना पण विनंती करणार आहे की बाबा तिथं आपण अन्याय कुणावर होऊन द्यायचा नाही, परंतु त्याच्यातनं कोणी भरडला पण जाता कामा नये।